उदार, दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मज्ञान देण्याची ताकद त्यांच्याकडे असावा. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला भेटण्यासाठी तशा सद्गुरूची गरज आहे. मग सद्गुरू जीवनात आले तर आपल्यात काय बदल होतो? जोपर्यंत आपल्याला सद्गुरू नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या डोळ्यांनी सर्व संसारातलं दिसतंय, जगातलं सगळं दिसतंय ह्या डोळ्यांनी. पण आपल्याला ज्यावेळेस सद्गुरू आपल्या जीवनात येतात त्यावेळेस मावळती विश्व भासू म्हणजे हे विश्वात जे आपल्याला ह्या डोळ्यांनी दिसतंय ते मावळते. सद्गुरूकडे गेल्यानंतर काय आपल्यात बदल होतो? प्रत्येकाला असं वाटतं आम्ही पण केलेत सद्गुरू, मग आता काय करायची गरज आहे डबल, आहे का नाही? मग सद्गुरू आपण केलेत पण आपल्याला हा विश्वाचा मावळता भास म्हणजे विश्व मावळलंय का आपलं? आपल्याला हे संसारच खरं वाटतंय? संसारातल्या इच्छा वासना कमी झाल्यात का? आपल्याला कधी असं शांती लाभली आहे का? कधी आपल्याला समाधान वाटलंय का? मग ते कशाने होईल? तर ते ब्रह्मज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत हे सगळं मिळूच शकत नाही. कारण ब्रह्मज्ञान जर नसेल तर किती जरी आपण जिवंत असलो तरी मेल्यासारखं ते म्हणतात. जो ब्रह्मज्ञान प्राप्त नाही वाया देहत्व असून देही म्हणजे देह आपण जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, ऐक ज्या प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडच नाही तयाचे जे आले म्हणून काही वरी मरणच आहे. म्हणजे अशी मेलेली बरी ते म्हणतात की जिवंत राहून सुद्धा उपयोग नाही. कारण का? तर ह्या ज्ञानाची त्यांना आवड नाही. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला सद्गुरूच्या मुखातून भेटलं पाहिजे. नाहीतर आपण एखाद्याला सांगायला गेलो ना त्यांचंच अगोदर तासभर आपल्याला प्रवचन ऐकून घ्यावं लागत. आम्ही चारीधाम केले, गंगासागरला 3दा गेलो आणि कुठं बद्रीला गेलो आणि केदारला गेलो. म्हणजे हे जे आहे सगळं त्यांचंच प्रवचन आपल्याला अगोदर ऐकून घ्यावं लागतंय. पण हे सगळं जरी केलं तरी जसं त्या दिवशी सांगितलं ना की ते खडकावर पाऊस पडल्यासारखं. जर ह्या नामाचा आपण नामावर विश्वास नाही ठेवला, नाम जर आपल्याकडे नसेल, हे ब्रह्मज्ञान जर आपल्याकडे नसेल तर ते म्हणतात किती जरी काही असलं तरी पण ब्रह्मज्ञान जर आपल्याला नसेल तर ते खडकावर पाऊस पडल्यासारखे. मग तुम्ही होम हवन केला असेल, एका पायावर उभा राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली असेल, नवे नवे पृथ्वी भरून रत्नांनी दान दिली असली तरी सुद्धा ते म्हणतात खडकावर पाऊस पडल्यासारखे. कशामुळं? तर ते ब्रह्मज्ञान आपल्याकडे नाही. कारण ब्रह्मज्ञान हे आपल्याला ब्रह्मज्ञानी महापुरुषाकडूनच भेटू शकतं. असे गुरु जसं म्हणतात ना की गुरु भरपूर येतात. जसं आता पावसाळ्यात एखाद्या असे शेतात गेलं ना असा दगड उचलला की जसं म्हणतात ना 5-25 इच्छाची पिलावळ निघती, तसे गल्ली गल्लीत गुरु झाले ते. म्हणून भागवतात श्रीकृष्ण सांगतात, ते म्हणतात की मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत आयते परी शिष्याशी जे सद्वस्तू म्हणजे घरोघरी गुरु आहेत मंत्र तंत्र उपदेश करणारे, पण शिष्याला सत्य वस्तू मिळवून देणारे श्रीकृष्ण त्यांनाच फक्त सद्गुरू म्हणतात. कुणाला? जो शिष्याला सत्य वस्तू काय, मग सत्य काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला आणि कागा हा दाविला जगता करो. कारण सत्य आज सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे. कारण ते नाम सत्य आणि ते ब्रह्मज्ञान सत्य. नाम आणि ज्ञान वेगळं नाही, एकच आहे. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला ते नाम सत्य जगात आणि ते सत्य नाम आपल्याला भेटल्याशिवाय आपल्या जीवनाची मुक्तता नाही. कारण साधू संतांनी लिहून ठेवले मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, पण वैष्णवांचा माल खराय तुरा वस्तूशी. ते म्हणतात वैष्णवांचा माल खोटा नाही, उदारीचा नाही, तर तो खराय. आणि तो खरा माल आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तो जर माल मिळाला आपल्याला तर आपला तो विश्वाचा भास आहे जो हे आपल्याला जग दिसतंय ना
ते जसं सूर्य मावळल्यानंतर अंधार पडल्यावर आपल्याला काही दिसत नाही, तसं ह्या जगाबद्दल आपण हे जग आपल्याला मावळून जाते, म्हणजे जगाबद्दल आपण आंधळे होतो. म्हणून तुकाराम महाराजांचा एक आंधळा आहे का ते म्हणतात की सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी वृत्ती ही निवृत्त झाली जन न दिसे तेथे मी माझे हरपलो ठाई जेथीच्या तेथे. आणि अदृश्य त्याची झाले काही दृश्य जे होते, म्हणजे हे दृश्य जगत आहे ते मला अदृश्य झालं. हे सगळी माणसं मला अगोदर वाटत होती ते मला देव वाटायला लागले. हा बदल माझ्यात झाला. मी जगाबद्दल आंधळा झालो आणि देवाबद्दल मला डोळे दिव्य दृष्टी मिळाली. आणि हा बदल आपल्याला ब्रह्मज्ञानी सद्गुरू मिळाल्यानंतर हा बदल होतो. आणि जोपर्यंत आपल्या जीवनात सद्गुरू येत नाही आणि सद्गुरू आल्यानंतर आपल्याला जो बदल आहे तो होत नाही, तोपर्यंत ते म्हणतात की ओ नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा नहीं गुरु का बच्चा ओ नर कच्चा बे कच्चा ओ नर कच्चा बे कच्चा. उपत हो कर प्रगट होवे जावे मथुरा काशी. उपत हो कर प्रगट होवे जावे मथुरा काशी. ब्रह्मरंध्र प्राण निकले वो भी कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा ओ नर कच्चा बे कच्चा. म्हणजे ते म्हणतात हे तर गुप्त होते आणि प्रगट म्हणजे हे तर गुप्त एवढं जरी त्यांच्याकडे ज्ञान असेल पण त्यांना जर हे ब्रह्मज्ञान नसेल, सद्गुरूच्या जर ते झाले नाम जर भेटलं नसेल किंवा सद्गुरूला शरण गेलेले नसतील, नाही गुरु का बच्चा ओनर कच्चा बे कच्चा. आणि ते म्हणतात की चलता है पाणी के ऊपर मुंह बोले सो होय. म्हणजे ते पाण्याच्या वरती चालायचं शिकलेत आणि मुखाने जे बोलते ती सुद्धा होऊ शकते, तरी सुद्धा ते म्हणतात की ते कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. आणि कहत चिंदर सुन भाई गोरख तीनों ऊपर जाना. कृपा हुई सद्गुरु की तो आपण को आपने छीना. म्हणजे आपण आपल्याला ज्या वेळेस ओळखू त्या सद्गुरूला शरण जाऊन तेव्हाच आपण ओनर सच्चा बे सच्चा आणि नाही तो नाही गुरु का बच्चा. म्हणजे ज्यांनी आपण आपल्याला ओळखले ते म्हणतात की आपण ज्या वेळेस म्हणजे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग आपण कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत किंवा आपण कोण आहे हे आपल्याला सद्गुरू जोपर्यंत दाखवून देत नाही तर तोपर्यंत आपण कच्चे आहोत. आणि जोपर्यंत आपल्याला तसे सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. कारण तसे सद्गुरू भेटण्यासाठी सुद्धा जन्मोजन्मीची पुण्याई लागते आणि ती जन्मोजन्मीची पुण्याई असल्याशिवाय जसं म्हणतात ना, हे बघा श्री सद्गुरूला सूर्याची उपमा देऊन महाराज म्हणतात विश्वाच्या आभासास नाहीसा बाधित करणारा व अद्वैत स्थिती रूप कमलाला सर्वादळी संपूर्णतया उमलविणारा असा अत्यंत आश्चर्यकारक सूर्योदय झाला आहे, त्याला माझा नमस्कार असो. म्हणजे सद्गुरूला कशाची उपमा दिली? सूर्याची. म्हणजे सूर्य जसा उगवतो आणि ते उगवल्यानंतर विश्वाचा जो आभास आहे, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर आपल्याला हे सगळं दिसतंय, सूर्याच्या प्रकाशाने हे सगळं दिसतंय. पण सद्गुरू रूपी सूर्य जर उगवला तर हे दिसणारं सगळं मावळतंय आणि आपल्याला तो ब्रह्मज्ञानाने
हे सगळं ब्रह्म आहे असा आपल्याला बोध होतो किंवा अनुभव येतो. आणि तो आश्चर्यकारक अनुभव आहे. ते म्हणतात की कमळ जसं पूर्ण पाकळ्याने उमललं जातं तसं सद्गुरू आपल्याला ते पूर्णत्वाने उमलून ते दाखवतात. म्हणून त्या सद्गुरूला, तशा सद्गुरूला नमस्कार असो. जो श्री सद्गुरू रूपी सूर्य उगवल्यामुळे अज्ञान रूप रात्रीचा नाश करून व ज्ञान व अज्ञान रूपी चांदण्या नाही तशा करून ज्ञानी लोकास विचारस्वान मुमुक्षुस आत्मबोधाचा संशय विषयामित अग्रहित सुदीन करतो. म्हणजे जो सूर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाची सृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशी देहाभिमान रूपी घरटी सोडून जातात. म्हणजे मी देह आहे हे आपलं मावळतं आणि मी आत्मस्वरूप आहे. अज्ञान नाहीसं होऊन आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि ते अज्ञान गेल्यामुळं मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे याचा आपल्याला अनुभव येतो. पहा, आपल्याला परमार्थ करणं म्हणजे आपल्याला असं वाटतं लाख 2 लाख माणसं असावा, 1000 2000 माणसं असावा, लय माणसांचा जमाव असावा किंवा लय भारी येत असं गाजलेले मोठे महाराज असावा. खरं पाहिलं तर मोठे असू नाहीत असं नाही. काही महाराज लोकांना असं वाटतं की हे जर सगळ्यांबद्दलच असे बोलतात म्हणजे मठाधिपती असो, संन्यासी असो, जसं बाबांनी सांगितलं. खरोखर म्हणजे बाबांनी एवढं 4 शब्द बोलले पण एवढे मोलाचे तर ते 4 शब्द की खरोखरच जगाला समजा नाही आज की हे जे आहे त्यांना असं भास होतो की हे काहीतरी संप्रदायच वेगळा आहे. संप्रदाय वेगळा नाहीच आहे, हाच खरा वारकरी संप्रदाय आहे. कारण वारकरी संप्रदाय म्हणून जे मिरवतात ना कालर ताट करून की आम्ही वारकरी संप्रदायाचे आहेत म्हणून, पण त्यांना वारकरी संप्रदायच कशाला म्हणते ते माहित नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी आणि तोच वारकरी पंढरीचा. लक्ष अंतकरणात त्यांचं आसन, ज्यांनी अंतकरणात शोध घेतला त्यांना वारकरी म्हणतात. मग हे जे वारकरी म्हणून मिरवतात त्यांना अंतकरणाचा शोध माहिती का? आतली काय वृत्ती आहे ती नाही ना माहिती. आत्मशोधन त्यांनी केलेलंच नाही. चाललाय परमार्थ फक्त बहिरंगाचा चाललाय आणि ती खरी वारकरी संप्रदाय म्हणून वेगळं जे समजतात. कारण वेगळं काहीच नाही ना, हरिपाठ माऊलीचा वारकरी संप्रदाय. आणि ज्या वारकरी संप्रदायाचा पाया माऊलीने रचला त्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीत ते ज्ञान आहे, ते नाव आहे, त्या ज्ञानेश्वरीतलं नाम आहे आणि ते वेगळं कसं काय असू शकत? जी माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीत 17व्या अध्यायात 23व्या श्लोकात ते नाम दिले. पण असं किती पारायण केले ते जर ब्रह्मज्ञान नाम जर सद्गुरूकडून घेतलेलं नसेल तर कळूच शकत नाही. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांचीच ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे. सगळे जे वाङ्मय साधू संतांनी करून ठेवले नवे जे नाम आहे, जो वारकरी संप्रदायाची परंपरा कुठून चालू झाली तर आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य आणि मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारण ज्ञानदेवा सार चोजविले. ज्या आदिनाथापासून जे आलेला हा संप्रदायाची परंपरा आहे त्या आदिनाथांनी जे पार्वती मातेला अनुग्रह दिला, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो काहीतरी पुरारी सांगितले. जे हे वारकरी सांगते का की आदिनाथांनी पार्वती मातेच्या कानात गुह्य कोणचं ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान माहित आहे का आपल्याला द्यायला? आणि ते ज्ञान ज्याच्याकडे त्यांना वारकरी म्हणतात. ज्यांना माहित आहे आणि ज्यांनी ते आतापर्यंत आस्था गायत म्हणजे दायित्व करण्याची ताकद आहे त्यांच्यात, त्यांना संप्रदाय म्हणतात आणि त्यांना वारकरी म्हणतात. कारण का तर आज सुद्धा त्या ज्ञानाचा त्यांनी अनुभव घेतलाय आणि ते समोरच्याला अनुभव आणून देण्याची पात्रता आहे त्यांच्याकडे, म्हणून ते वारकरी येते. कारण महादेवाने
शंकर भगवंतानी ते नाम अजून सुद्धा जपत आहेत. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शूळ पाणी जपत आहे वारंवार. म्हणजे अजून सुद्धा शंकर भगवंत त्या नामाचं चिंतन करतात आणि तेच नाम पार्वती मातेला त्यांनी त्याच नामाचा उपदेश केला आणि तिथून हा संप्रदाय चालू झाला, वारकरी संप्रदाय. मग त्यांच्याकडे वेगळं नाम होतं का? ते तुमचे आद्य आहेत आणि हे वेगळं कसं काय असू शकत? जे ज्ञान त्यांच्यापासून माऊलीपर्यंत आलं तेच ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि तेच ज्ञानाचा आपण उपदेश करीतो किंवा देतो आणि ते ज्ञान म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि मग ते नुसतं वारकरी म्हणून जमणार नाही, कारण टिळा टोपी माळा हे तो देवाचे गबाळ आणि वाघविती वंगाळ पोटासाठी. नुसतं पोटासाठी संत झाले कधी तर बहुत, पोटासाठी कुणी बी धंदा करल, पण हा जो आहे तो पोटासाठी नाही. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. किंवा ते म्हणतात ना की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी. ते पदर स्वतःच्या साधू संतांनी देह कष्टविला पदर खर्चिनी ते कुणाकडं सगळीकडं ते ज्ञान वाटण्यासाठी गेले. जसे तुकाराम महाराज गेले की देव घ्या कुणी देव घ्या कुणी आणि आयता आला घर पुसुनी. ते काय पाकिटासाठी फिरत नव्हते, पैशासाठी फिरत नव्हते, तर ते देव देण्यासाठी. मग त्यांनी काय मूर्ती पाठी घेऊन वाटले असतील का? हे ब्रह्मज्ञान वाटलं, ब्रह्मज्ञान वाटलं जगाला आणि ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश ज्याच्याकडे आहे त्यांना संत म्हणतात. कारण तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. ते फक्त नामस्मरण करायला सांगतात आणि ह्या संसाराबद्दलची आपली आसक्ती काढून त्या आत्मस्वरूपाकडे आपली आसक्ती लावतात. तू देह नसून तू आत्मस्वरूप आहेस आणि आपल्याला आत्मस्वरूपाबद्दलची ओळख करून देतात आणि आपल्या जीवनाचा उद्धार करतात. त्याच्यासाठी साधू संत येतात, ते प्रपंच करण्यासाठी नाही. आणि तसेच संत पाहायला गेलं ना तर भेटायला अवघड आहे, कारण बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेटी करुणा केली, बहु अवघड आहे. पण आपल्याला ते भेटले, आपलं भाग्य थोर. की जसं म्हणतात ना कोट्यावधी जन्माची पुण्य सामुग्री जरी असेल आयती गाठी तरीच होय माझ्या हरिप्रियाची भेटी. कारण ती भेटण्यासाठी आपल्याला जन्मोजन्मीची पुण्याई पाठीमागं लागती, त्याच वेळेशी भेटू शकते आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. कारण ही शेवटचा जन्म आहे आपला आणि ज्याचा शेवटचा जन्म आहे, ज्याचं पुण्य फळाला आलंय त्यालाच हे भेटू शकतं. हे जे दिसतंय ना आपल्याला वाटतं की एवढे लोक परमार्थ करतात तर ह्यांना काय होत असेल बरं, नाम का समजून घेत नसते, कारण त्यांचं पुण्य कमी पडलं. तिथं त्यांचं भाग्य ज्याचं उदयाला आलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावले. ते संतांचं चरण भेटण्यासाठी पुण्य फळाला यावं लागतं. नुसतं पुण्य असून सुद्धा उपयोग नाही. ते झाड लावलंय पण त्याला जसं त्या झाडाला फळ यावं लागतंय तसं हे पुण्याला फळ यावं लागतंय, तेव्हा संतांची भेट होती. आणि तशा संतांची आपल्याला तुम्हाला आम्हाला भेट झाली आणि आपल्याला सहज भेटलंय, त्याच्यामुळं त्याची एवढी आपल्याला किंमत कळत नाही. जसं म्हणतात की लहान मुलं आहे आणि लहान मुलाच्या हातात जर आपण सोन्याची वस्तू दिली तर त्याला कळत आहे का काय ते खेळणं म्हणून टाकीत आहे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष काळजीने. आपण जसं कपाटात व्यवस्थित ठेवू तसं ते काय देऊन फळीवर ठेवून देणार आहेत किंवा टाकून देणार आहेत खेळत खेळत. तसं ती त्याला जशी किंमत कळत नाही तसं आपल्याला सहज भेटलंय म्हणून किंमत कळत नाही. खरोखर पाहायला गेलं तर हेच ज्ञान भेटण्यासाठी निवृत्ती दादाला त्र्यंबकेश्वरला जावं लागले. निवृत्ती दादाला हे ज्ञान भेटण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जावं लागलं. हेच ज्ञान भेटण्यासाठी तुकाराम महाराजांना ओतूरला जावं लागलं, तेव्हा हे ज्ञान भेटले. आणि हेच ज्ञान भेटण्यासाठी नामदेवरायाला औंढ्या नागनाथला जावं लागले, तेव्हा हे ज्ञान भेटले. म्हणून हे ज्ञान जे आपल्याला घर चालत आले पण साधू संतांचा कळवळ आहे. कारण
आपल्या स्वतःसाठी कळवाळा आपल्याचा कुणाला बी येतो. आपल्या संसारासाठी आपल्याला कळवाळा येतो की आपल्या स्वार्थासाठी, पण जगाच्या कल्याणा म्हणजे दुसऱ्याचा कळवाळा, जसं म्हणतात ना आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या वैष्णवाबद्दलचा किंवा समाजाला हे सुख भेटते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. जे आपल्याला सुख समाधान मिळालंय ते जगाला कसं मिळेल, जग कसं सुखी होईल याची त्यांना खंत असते, त्याची काळजी असते, म्हणून ते रात्रंदिवस फिरत असतात. आणि त्याच्यामुळं ते सगळं काही संतांच्या हातात आहे. जसं आपल्याला इच्छा असेल ना तर ते मार्ग भेटतो म्हणतात ना, तसं आपल्याला प्रत्येक जीवाबद्दल तळमळ असावा की त्यांना हे ब्रह्मज्ञान भेटावा. भक्ती कोण करत नाही असा एकही मनुष्य जीव नाही, कारण भक्ती सगळीच करतात, पण माऊली म्हणतात ज्ञानेविन नाशिली. हे ब्रह्मज्ञान त्यांच्याकडे नाही. भक्ती चालली पण मनाच्या मार्गाने चालली, आणि मनाच्या मार्गाने गेल्यामुळं मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला. कारण मनाच्या मार्गाने आपल्याला जशी आवडण जशी सवड होईल तशी आपली भक्ती चालली, पण संतांच्या संगती आणि मग मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणीच पण ते. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पण ते चालू जातात मग न पडे गुंता पोटे काही. कारण तसे संत आपल्या जीवनात आले खरोखर. जसं म्हणतात ना, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, जावा पोटा येता हरले पाप, हो पोटा येता हरले पाप. ज्ञानदेव माय बाप, ज्ञानदेव माय बाप, बाप पोटा येता हरले पाप, पाप पोटा येता हरले पाप. कारण मुळी होता बाप ज्ञानी आणि तरीच आम्ही लागलो ध्यानी. कारण आमचा बापच मुळात ज्ञानी होता, म्हणून आम्हाला ध्यानाला त्यांनी लावले. खरोखर जगात असा आपल्याला बाप भेटावा. बाप म्हणजे आपल्याला जन्म दिलेला बाप नाही, त्या बापाबद्दल मी सांगतच नाही. कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. असा बाप जर आपल्याला मिळाला तर आपल्याला काय कमी पडलं, काय मिळणार नाही आपल्याला. कारण जगातलं सुख आपल्या त्या बापाजवळ आहे. त्या बापाने आपल्याला जर कुशीत घेतलं तर आपल्याला काय चिंता राहणार आहे आणि काय भेटणार नाही. असे सद्गुरू आपल्याला मिळाले खरोखर. की जसं म्हणतात ना की आपण दिसायला लहान आहे, तर दिसायला आपण लहान आहे, तर पण आपला बाप लय मोठा. आपण मोठ्याची लेक म्हणजे त्या भगवंताची लेकरं झालोत आपण. त्याच्यामुळे आपल्याला आता काही कमी नाही. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला मिळाले, तसे सद्गुरू आपल्याला मिळालेत. फक्त त्या नामाचा आपण अट्टहासाने चिंतन जर केलं तर हा अनुभव प्रत्येकाला येऊ शकल. हा अनुभव तसे जसा आज मी बोलू शकते तसे सगळे आपापला अनुभव सांगू शकतात. आणि ते ज्ञान आपल्याला जे मला भेटलंय तेच तुम्हाला दिलेले, आणि तेच तुम्हाला तेवढे समाधानी तुम्ही सुद्धा होऊ शकता. फक्त त्या ज्ञानाचा अंगीकार आपण केला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं चिंतन जर केलं आपण, तर खरोखर जगाची भक्ती इकडे ना आपली भक्ती इकडे ना. आपल्याला जी म्हणजे असं कुणाला आपल्यालाच आपल्याला भरोसा वाटत नाही की खरंच आणि देव मला भेटलाय, देव झाले, मी देव कसं काय झाले असं. म्हणजे कसं लोक किती भक्ती करतात, त्यांना स्वप्नात सुद्धा नाही मी देव कसं काय झाले असं, मी काय असं भक्ती केली असं, असं मोठमोठ्याने हंबरडा फोडून असं
मोठमोठ्याने रडावं वाटतं, कोणाला तर असं कवटाळून मोठमोठ्याने आरडावं वाटतं की का तर हे सुख मला कसं काय मिळालं असेल, काय माझं भाग्य असेल, काय मी पुण्य केलं असेल म्हणून माझ्या पदरात असं सुख भेटलं असेल आणि असं झालं असेल. तसे सद्गुरू मला पण मिळाले आणि माझ्या जीवनाचं खरोखर सोनं झालं असं मला वाटतं की खरंच. आणि हा माझा अनुभव आहे की साधू संत ज्यावेळेस असे जीवनात आपल्या येतात ना, काही आपल्याला बाकी शिल्लक राहत नाही. आणि तसं तुम्हा सगळ्यांना सुद्धा ते सुख भेटावा. आणि त्याच्यामुळं हा सत्संग आहे, मंगलताईने आपल्या सत्संग ठेवला आणि त्याच्यामुळं 4 शब्द बोलण्याचा, तुम्हा साधू संतांचा सेवा करण्याचा योग आला. आपले हजारे काका पण आले, एवढ्या उशिरा का होईना सत्संग आहे तरी सुद्धा आले. आपल्या वनवेताई आल्या, गर्जे बाबा आले, राधाताई जातेगाववरून आल्या, तुम्ही सगळे आलात. म्हणून जसं म्हणतात की प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती आणि बोल जरी गंगावती स्वीकाराला ती. कारण तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती म्हणजे तुम्ही देव होऊन आलात आणि खरोखर हा सत्संग त्याला शोभा वाढवली. त्याच्यामुळं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा तसेच आपले नांदे महाराज यांच्या चरणावर सेवा समर्पित करून